हाय हॅलो नमस्कार. आपण चाललेलो आहोत माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी. बारामतीमध्ये आज पालखीचं आगमन झालेलं आहे. तर थोडंसं उशिराच निघालेलो आहोत आम्ही, कारण एवढी गर्दी असते. खूप मस्त सोहळा भरलेला असतो बारामतीमध्ये. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा, कारण किती गर्दी असते, किती भाविक भक्त सगळे या पालखीमध्ये सामील झालेले असतात हे तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. तर चला. हे बघा, आपण असे चार्ट घेऊया माणस येताना. नाही, खेळणी नाही काय घ्यायची आता. तुम्ही पाहत असाल पालखीसाठी किती गर्दी झालेली आहे, आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल सुद्धा इथे लागलेले आहेत. खूप सुंदर सुंदर गोष्टी इथे विकायला येतात. म्हणजे ते गणपतीसाठी किंवा लक्ष्मी वगैरे बसतात त्यावेळी हे सगळं उपयोगी पडतं. खूप छान आहे, मला तर खूप आवडते. पण गर्दी असल्या कारणानं जास्त वेळ काही थांबता येत नाही आहे. फक्त विचारून वगैरे पुढे गेलेली आहे मी. ही गोष्ट मला खूप आवडली, कारण घरामध्ये वगैरे डेकोरेशनसाठी होते. तर खूप वेळ मी इथे थांबले होते की घ्यायचे. पण परत म्हटलं आत्ता काही घेऊन उपयोग नाही, कारण लागणार तर आहे गणपतीच्या वेळीच. मग गणपती बसल्यानंतर हे डेकोरेशनचं जे काही आहे ते सगळं एकदम खरेदी करता येईल त्यासाठी. पण खूप छान आहे, मला खूप आवडले होते हे बेल. आणि क्वालिटी पण खूप छान. हे नाही ऑनलाईन आहे का? चित्रांपासून नाही आहे का मयू 1-2? दोन घेतले. अजून दुसरं नाही आहे का 1-2चं? नाही, असं हे असतात ते.
ठीक आहे, घे मायरा हे. स्कॅन दो. चला इकडे बघा 20 रुपये ते काही 20 रुपये कोणतीही वस्तू 20 रुपये 20 रुपये मी मानससाठी चार्ट वगैरे घेतले कारण मला खूप दिवसापासून ते चार्ट घ्यायचे होते. मानसच्या बुकमध्ये आहेत बरेचसे, पण ते काय होतं एका पेजवरती एक असल्या कारणानं त्याला काही व्यवस्थित हे करता येत नाही आणि शिकवताना ते बुक पण एवढं खराब करतो. त्यामुळे चार्ट घेतलं कारण ते असं चार्ट भिंतीला वगैरे कुठेतरी लावले तर असं त्याला बोर्ड दाखवून किंवा बघ तिथे काय आहे, मला दाखव हे काय आहे, असं करता येईल. त्यामुळे मला चार्ट पाहिजे होते. अगोदर पण मी त्याच्या पप्पाला सांगितले होते, पण त्यांनी काही आणले नाही, भेटले नाही आहेत त्यांना किंवा काही विसरले असतील, जे पण काही त्यांचं रिझन असेल ते. पण मला इथे दिसल्याबरोबर ते लगेच मी खरेदी केलेलं आहे आणि एवढी गर्दी आहे तरी पण थोडा वेळ मी थांबले, जास्त काही आम्ही थांबलो नाही. ते छान वाटलं मला, असं फिरायला वगैरे छान वाटतं, पण गर्दीच्या कारणानं थोडंसं इरिटेट झाल्यासारखं होतं मला, कारण अशी सवय नाही आहे, जास्त काही कधी मी बाहेर अशी पडत नाही. पण अशा काही कारणानिमित्त किंवा काही असल्यानंतर बाहेर यावंच लागतं. एवढं सुंदर सुंदर खरेदी करण्यासारखं इथे होतं ना, मी तुम्हाला दाखवू शकले नाही पूर्ण, कारण मला गर्दीमध्ये जास्त त्रास होतो. मग लवकरच आम्ही बाहेर पडलो ह्या गर्दीतनं. पण खूप छान आहे. तुम्ही आलात का माऊलींच्या पालखीला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला ब्लॉग कसा वाटला हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. इयरिंग्स वगैरे तर एवढ्या छान छान आल्या होत्या, असं वाटत होतं सगळंच खरेदी करावं की काय, कारण मी इयरिंग्स आणि बांगड्यांसाठी एवढी म्हणजे हवरट आहे ना की सांगू शकत नाही मी. मला प्रत्येक वेळी कुठेही इयरिंग्स आणि बँगल्स दिसल्या की मी ते खरेदी करतच असते आणि या सगळ्या ह्याच्यावरनं माझी नजरच हटत नव्हती. हे प्रत्येक ठिकाणी मला दिसत होतं आणि असं मन करत होतं की घ्यावं, बट मी ते काही जास्त खरेदी केलं नाही आहे. थोडंसं खरेदी करून लगेच आम्ही निघलेलो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. नवीन कोणी आपल्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा. कितीला आहे? 40 रुपयाला आहे. कितीला आहे? कोणता 40 ला दोन घेतल्या. बारामतीमधली मला एक गोष्ट खूप आवडते, कारण काहीही कार्यक्रम असू द्या, काहीही सोहळा असू द्या, सगळेजण तितक्याच मनापासून यामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांचा सहभाग दाखवत असतात. इथे बघा किती छान छान क्यूट अशी भांडी आलेली आहेत मुलींची. पण मी काही खरेदी केली नाही, कारण आता मायराचं वय राहिलं नाही भांडे खेळायचं, अभ्यासामध्ये लक्ष द्यावं असं मला वाटत असतं. तर खूप छान छान गोष्टी इथे आल्या होत्या. तुम्ही खरेदी केली काही कमेंटमध्ये सांगा. मुलं असल्यानंतर थोडंसं त्रास देतात, पण ते सगळं स्किप केलं तर खूप मजा येते बाहेर आल्यानंतर. तर असं सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं. प्रत्येक मंडळांचं असतं बघा. गणपतीमध्ये सुद्धा असं तुम्हाला पाहायला मिळेल. तोही ब्लॉग येईल आपला जेव्हा गणपती येतील तेव्हा. तर माणूस बघा त्याच्यासाठी काहीतरी शोधतोय. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट टॉपिकसहित. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. टाटा, बाय बाय.